नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय धुरळा पुढारी न्यूजवर. आणि हा धुरळा उडण्याचं कारणही तितकंच गंभीर आहे, कारण आपल्या मराठवाड्यातल्या परभणीमध्ये तिथल्या शहरात काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळच असलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीशी छेडछाड झाली आणि मिळालेल्या माहितीनुसार एका मनोरुग्ण व्यक्तीने हे काम केलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं सुद्धा. जमावानं त्याला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांनी त्याला पकडलं. मात्र त्यानंतर या संतापाचे पडसाद उमटायला सुरू झाले, जे अजूनही थांबलेले नाहीत, उलट अधिक वाढत गेलेले आहेत. परभणी बंदचं आज आवाहन करण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणात नुकसान, जाळपोळ सुद्धा झालेली आहे आणि काही प्रमाणात मराठवाडाच अशांत होतोय की काय अशी स्थिती आहे. आणि तोच मुद्दा घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आणि अध्यक्ष, सुरेश धस, भाजपचे आमदार, त्यांचे स्वागत, हनुमंत पवार, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि धनंजय लांबे, जे दैनिक पुढारीच्या छत्रपती संभाजी महाराज नगरचे कार्यकारी संपादक आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा आनंदराज आंबेडकरांकडे जातो. आंबेडकरजी, या सगळ्या प्रकरणाबद्दल आपली काय भूमिका आहे? आपण काय माहिती घेतलेली आहे आणि हे प्रकरण इतकं का वाढलेलं आहे? त्याच्या पुतळ्याच्या बाजूला असणारं जे संविधान आहे, त्याची एका माणसाने मोडतोड केली. त्याला तिकडच्या असणाऱ्या आंबेडकरी जनतेने पकडून पोलिसांना दिलं. बरं. आणि पोलिसांनी त्याच्यावरती FIR घेण्याऐवजी त्याला मेंटली रिटार्डेड आहे असं सांगून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. पोलिसांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही आणि त्यामुळंच लोकांचं म्हणणं आहे की त्याची नार्को टेस्ट व्हावी, याच्या मागे कोण आहे संपूर्ण माहिती घ्यावी. असं न करता पोलिसांनी त्याला डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले. बरं. आणि त्यामुळे मग लोकांचा भडका उडाला की ह्याच्यामध्ये प्रशासनाचा काही हात आहे का? पोलीस एवढं का लाईटली घेत आहेत आणि त्या ह्या देशाचं जे संविधान आहे त्याचा असा अपमान होत असताना पोलीस ही जी बघ्याची भूमिका घेत आहेत आणि त्यामुळं आज हा जो भडका उडालेला आहे. आणि त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत भाष्य करावं, जेणेकरून लोकांचा राग शांत होईल. बरं. सुरेश धस सुद्धा आपल्यासोबत आहे. सुरेश धसजी, मी आपल्याकडे सरकारचे प्रतिनिधी या अर्थानं मी आपल्याकडे बघतोय. आनंदराज आंबेडकरांची मागणी अगदीच त्यांची आणि तिकडच्या लोकांची सुद्धा मागणी आहे. ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीला केवळ वेडसर ठरवलं जात आहे आणि या व्यक्तीच्या मागे कोण आहे याचा शोध घेण्याच्या ऐवजी पोलिसांनी थेट त्याला मनोरुग्ण जाहीर करून टाकले आणि आनंदराज सांगतायत त्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल नाहीये. आपलं काय म्हणणं आहे? नाही, संबंधितांवरती जो कोणी वेडसर जरी असला तरी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दाखल होऊन त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वरत्न बाबासाहेबांच्या जर तिथं जी संविधानाची प्रत आहे तिची मोडतोड करण्याची हिंमत ज्याने कोणी केली असेल तर त्याला 100% अरेस्ट झाली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ही आनंदराजींचीच काय, माझी स्वतःची सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. आणि असं जर चुकीचं कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी काही केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, असं माझं मत आहे. बरं. पण मग नेमका इतका वेळ का गेलेला आहे? सुरेश धसजी, आपणही कदाचित माहिती घेतली असेल. इतका वेळ का लागलेला या सगळ्या प्रकाराला? याच्या मागचा सूत्रधार कोणी आहे का? ही केवळ ऍक्सिडेंट झालंय असंच पोलिसांचा दावा आहे? नाही, याच्या पाठीमागं कोणी सूत्रधार वगैरे असेल असं मला वाटत नाही. मी माहिती तिथे आनंद भरोसे म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, मी त्यांनाही विचारलं की बाबा हे काय प्रकार घडलेला आहे. तर त्यांनीही मला सांगताना असं सांगितलं की तो जो गृहस्थ आहे तो सतत त्या परिसरामध्ये फिरणारा आहे, थोडासा मनोरुग्ण आहे. बरं. आणि त्यांनी दगड मारून हे कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे. बरं. पण माझं मत आहे तो वेडसर असो काही असो, परंतु त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. संविधानाच्या प्रतीला जर कोणी दगड मारित असेल तर तो एनीवन या देशातला कोणीही असो त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. हे माझं ठाम मत आहे. दिरंगाई वगैरे ज्या कोणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली असेल तर आम्ही सुद्धा
माननीय मुख्यमंत्र्यांकडे निश्चितपणे मागणी करू की त्यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि लोकांनी थोडंसं लोकांना शांतही केलं गेलं पाहिजे. कारण काय आहे की बाबासाहेब हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. बरं, संविधान हे आमचं सर्वांचं ज्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होतो ती बाब आहे. त्याच्यामुळं त्याची अवहेलना विटंबना ही अजिबात कोणीही खपवून घेणार नाही. आम्ही सुद्धा बिलकुल खपवून घेणार नाही. बरं, मी हनुमंत पवार यांच्याकडे जातो. हनुमंत पवारजी, आपला सगळा विषय आपल्या समोर आहे. यापूर्वी सुद्धा मराठवाड्यामध्ये आत्ताचा विषय हा संविधानाच्या अवमानतेचा आहे, अवमान झाल्याचा आहे. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, 1-1.5 वर्षापूर्वी एकदम अचानक मालेगाव, खाली तिकडे विदर्भाच्या ठिकाणी अमरावती आणि इकडे मराठवाड्याच्या सुद्धा काही भागामध्ये अचानक असा काहीतरी स्फोट होतो असंतोषाचा आणि एकदम वातावरण चिघळत जातं. आता सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ही घटना काय आहे, तुम्ही याच्याकडे कशा प्रकारे पाहताय? अनेकदा ती व्यक्ती वेडसर आहे असा दावा केला जातो, मात्र त्या निमित्तानं वेगळंच काहीतरी राजकारण सुद्धा असू शकतं. अशाही काही घटना बघण्यात आलेल्या आहेत यापूर्वी. तुमचं काय मत आहे? मराठवाड्यामध्ये परभणीमध्ये जी घटना घडली तर ते ज्यानं संविधानाची आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरच्या त्या सगळ्या परिसरामध्ये त्यानं जी विटंबना केली, तर आमचं स्पष्ट मत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सांगतो की पोलिसांनी जी दक्षता घ्यायला पाहिजे होती, जी काळजी घ्यायला पाहिजे होती, ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केलेली नाही. तिथल्या काही आंबेडकर अनुयायांनी, तिथल्या नागरिकांनी त्या व्यक्तीला धरून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि तरी पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीनं काळजी घेऊन वातावरण शांत ठेवण्यासाठी समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, नागरिकांना जनतेशी संवाद साधायला पाहिजे होता, ते काहीही न करता आरोपीला काहीतरी दवाखान्यामध्ये वगैरे भरती करण्याचं काम केलं. त्यानं उद्रेक झालेला आहे. शांतता कायम राहिली पाहिजे या राज्यामध्ये, यात दुमत असण्याचं कोणाचंच कारण नाही. पण ती मुख्य जबाबदारी ही सरकारची, पोलीस यंत्रणेची आहे. प्रसन्नजी, अत्यंत दुःखी अंतकरणाने मी सांगतो की मागच्या 5-6 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतायत ते कुठल्याही संवेदनशील माणसाला प्रश्नचिन्ह निर्माण होईल कायदा सुव्यवस्थेच्या राज्यावर अशा आहेत. सतीश वाघ नावाचे भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदारांचे मामा, त्यांची पुण्यामधून भर दिवसा अपहरण होतं आणि खून होतो. केज तालुक्यामध्ये संतोष देशमुख नावाच्या एका सरपंच पतीचं सगळ्यांच्या देखत भर दुपारी अपहरण होतं. त्यांचे नातेवाईक पोलिसात जातात, सांगतात की आमच्या माणसाचं अपहरण झालंय, त्याचा शोध घ्या. पोलीस काही करत नाहीत. अवघ्या 6 तासात त्या माणसाचा खून होतो आणि मृतदेह आणून फेकला जातो. अंबडमध्ये, या जालना जिल्ह्यामध्ये बाजूला अंबडमध्ये भाग्यश्री गाडगे नावाची तरुणी, तिची छेड काढली जाते, तिला धमक्या दिल्या जातात, तिचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये जातात. पोलीस त्या आरोपीवर योग्य ती कारवाई करत नाही. 2-3 दिवसात तो आरोपी बाहेर येतो, पुन्हा धमक्या दिल्या जातात. त्या मुलीला, तिच्या वडिलांना, नातेवाईकांना जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिसात का गेली म्हणून. ती माझी भगिनी आज आत्महत्या केली तिनं. तर दिवसाढवळ्या खून होत आहेत, अपहरण होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या नातेवाईक सुरक्षित नाहीयेत, आमच्या मुली भगिनी सुरक्षित नाहीयेत आणि सामाजिक असंतोषाचं वातावरण तयार झाल्यानंतरही पोलीस परभणीसारख्या संवेदनशील भागामध्ये दक्षता घ्यायला तयार नाहीत. माझी साधी मागणी आहे, या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी आता तो सत्तेचा खेळ, प्रचार आणि बाकीचं सगळं विरोधकांच्या वगैरे या सगळ्यातून बाहेर येऊन आता त्यांनी राज्याची सूत्र हातात घ्यावी आणि महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये शांतता किमान प्रस्थापित होईल अशी तरी पावलं उचलावी. बरं, आपल्यासोबत दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे सुद्धा आहेत. लांबे सर, आपले स्वागत आहे पुढारी न्यूजच्या या चर्चेच्या कार्यक्रमात. नेमकं काय घडलेलं आहे, आतापर्यंत फीडबॅक काय आलेला आहे? एक घटना घडते परभणीमध्ये आणि अचानक सगळीकडे तिचा उद्रेक पाहायला मिळतो आणि पोलिसांवरती आरोप होतोय की गुन्हा का नाही नोंदवला गेला. आपण काय सांगाल याबद्दल? नाही, एकूणच मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बरं, पोलिसिंग हे प्रत्येक ठिकाणी फेल ठरत आहे आणि म्हणजे या काही घटना अशा असतात की काही अचानक घडतात प्रसन्ना, आणि काही घटना अशा असतात की ज्यांची चाहूल लागलेली असते. म्हणजे जसं या माझ्या भगिनीची तिथे आत्महत्या तिने केली. 17 वर्षाची मुलगी ती शिक्षणासाठी म्हणून तिथे जात होती आणि तिला त्रास होत होता. तिने ती तक्रार केली. आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. नंतर जे काही सैल सुटलं गेलं पोलिसांकडून की नंतर हा पॉक्सोमधून जामीन मिळाल्यानंतर त्रास होतोय का वगैरे हे बघण्याचं जे काही काम होतं तर ते झालेलं नाही.
आणि त्या गुन्ह्यातून बाहेर आल्यानंतर किंवा जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा त्यांनी तो त्रास दिला. इकडे या प्रकरणाला पार्श्वभूमी अशी होती सरपंचांच्या की मस्साजोगच्या की याच्या आधी त्यांनी म्हणजे समोरच्या काही मंडळींनी त्या पवनचक्कीच्या काही अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. तिथे ते जे कोणी तिथले चौकीदार वगैरे होते ते या मस्साजोगचे राहणारे होते, त्यांनाही त्यांनी मारहाण केली. तर या मस्साजोगच्या माझ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून मी पोलीस स्टेशनला जाईन या विचाराने तिथे संतोष देशमुख गेले आणि त्यांनी तिथे तक्रार केली, त्यांनी मागणी केली की या मारहाण करणाऱ्यांना अटक करा. तर त्यांना त्या पोलिसांनी अभय दिलं आणि त्यातून ही घटना घडली. अक्षरशः म्हणजे दिवसा ढवळ्या एखाद्याचं गाडी अडवून अपहरण होतं आणि रस्त्यावरती त्याला मारून फेकून दिलं जातं. इथं म्हणजे भयंकर घटना आहे. तर ओव्हरऑलच म्हणजे हे पोलिसांना जबाबदार धरलं जात नसल्यामुळे या सगळ्या घटना घडत आहेत. परवाच संभाजीनगरमध्ये सुद्धा आठवडाभरामध्ये 3 खून झाले म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि तुम्ही जर याच्यावर कंट्रोल करत नसाल तर आम्ही मशाल मोर्चे मध्यरात्री वगैरे किंवा आम्ही घालू अशा प्रकारचा इशारा त्यांना द्यावा लागला. पण परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. म्हणजे घरातून बाहेर पडलेला माणूस परत तो सुखरूप येईल की नाही अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण आहे. आज तुम्ही बघा की कालच्या घटनेचे सगळे पडसाद आज आणखीन तिथे सगळं हिंसाचार जिल्ह्यामध्ये चालू आहे. दगडफेक चालू आहे, जाळपोळ चालू आहे, आंबेडकरी जनता संतप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे झालेलं आहे की आता कालच तिथे बांगलादेश मधल्या हिंदूंवरच्या अत्याचारांविरुद्ध मोर्चा निघाला होता. खूप मोठा अशा प्रकारचा तो मोर्चा होता आणि म्हणजे सुदैव परभणीकरांचं की हे कुठे क्लॅश अशा पद्धतीने झालं नाही आणि हा जो व्यक्ती होता ज्यांनी ती प्रत संविधानाची तिथून उचलून रस्त्यावर फेकली. तर मला असं वाटतं की हे या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी अशा सगळ्या ठेवल्या गेलेल्या पाहिजेत. म्हणजे हा पण एक दोष झाला स्ट्रक्चरल डिझाईनचा. परंतु हे त्याच्यानंतरची जी काही पोलिसांचं जे वागणूक होती की त्या व्यक्तीला ताबडतोब त्यांनी पकडून त्याला मारहाण तर होणारच होती. इथं म्हणजे तो जनक्षोभच होता, त्याला ताबडतोब पकडून त्याला अटक त्यांनी करायला पाहिजे होती आणि योग्य ती सगळी कारवाई करायची होती. त्याला माथे फिरू, त्याला काय मनोरुग्ण वगैरे ठरवून त्यांनी हे केलं. तर हे जरी म्हणजे खरं जरी त्यात काही थोडंफार तथ्य असलं तरी पण जी पोलिसांची ऍक्शन अपेक्षित होती ती ऍक्शन असं मला वाटतं की ती वेळीच ती घेतली गेली नाही. बरं. आणि म्हणून हे सगळं. बरं, मी पुन्हा एकदा सुरेश धस यांच्याकडे जातो. सुरेश धसजी, परभणीची माहिती आपण पहिल्यांदा घेतली किंवा त्याबद्दल पहिल्यांदा बोलू कारण विषय सरळ आपल्या सगळ्यांच्या श्रद्धास्थानाचा सन्मानाचा असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतीचा होता. नुसता तेवढाच मुद्दा नाही आहे, त्याशिवाय सरपंच देशमुखांची झालेली हत्या, शिवाय एका मुलीनं थेट आत्महत्या करणं का तर छेडछाड होते आणि या घटना मराठवाड्यातल्या आहेत आणि त्या एकाच काळामध्ये घडल्या त्यामुळे प्रकर्षानं दिसत आहेत. पण अशा स्वरूपाच्या घटना पुण्यामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ असेल, पुण्यामधला गँगवॉरचे प्रकार काही काळापूर्वी दिसून आले होते. या घटना अजूनही थांबलेल्या नाही आहेत. महाराष्ट्रातल्या या सुरक्षिततेच्याबद्दल आपली काय भूमिका आहे? नाही, प्रसन्न जे आपण म्हणताय ते बरोबर आहे. ही जी बीडची घटना आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. सुरुवातीला घटना ते आहुदा का काय नावाची कंपनी आहे, तिने 30 एकर जमीन ह्या मस्साजोग गावामध्ये घेतलेली आहे. त्याला पूर्णपणे कंपाऊंड त्या ठिकाणी केलंय आणि कंपाऊंड केल्याच्या नंतर बाहेर जे आहे ते वॉचमन त्या ठिकाणी मस्साजोग या गावाचे लावलेले आहे. आणि यापैकी ह्या आरोपीपैकी सुदर्शन घुले अँड अदर काही मंडळी ही शुक्रवारी तिथं गेली होती आणि शुक्रवारी गेल्याच्या नंतर ते म्हणाले की आम्हाला डायरेक्ट प्रवेश द्या. तर तिथला जो वॉचमन होता तो म्हणला की बाबा मी आतल्या अधिकाऱ्यांना विचारतो आणि विचारून तुम्हाला प्रवेश द्यायचा का नाही परवानगी घेतो मागतो आणि नंतर तुम्ही जा. तर त्या सुदर्शन घुलेंनी त्यांनी काय केलं की त्याला मारलं, त्या वॉचमनला. त्या वॉचमनला मारल्याच्या नंतर गावामध्ये फोनाफोनी झाली. गावामध्ये फोनाफोनी झाली तर संतोष जे देशमुख सरपंच ज्यांचा खून झालाय ते आणि इतर गावातले 10-20 लोक पळत तिथं गेली
आणि जाऊन त्यांना जाब विचारला की बाबा तुम्ही आमच्या गावच्या मुलांना का मारताय, तर ते म्हणले आम्हाला आतल्या अधिकाऱ्यांना भेटायचंय. तर ते म्हणले बाबा ही भेटण्याची पद्धत कोणती आहे तुमची, तर तुम्ही इथून चालते व्हा, तुम्ही निघून जा. हा त्यांची वादावादी चालू असेपर्यंत हे पोलीस त्या ठिकाणी आले. महाजन आणि पाटील नावाचे, महाजन मला वाटतं तिथले PI आहे, बरं, ते सगळेजण आले, सोडव केली, त्यांना गाडीत बसवलं, ते माघारी गेले. आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फिर्याद देण्यासाठी हा वॉचमनही गेला. परंतु आपल्याकडं खेडोपाडी काय असतं, जाऊ द्या बाबा, जाऊ द्या, मिटून घ्या, नका वादावादी करू, नका गुन्हे दाखल करू. तर त्यांनी गुन्हे जे आहेत ते काही वेळ म्हणतही होते की यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करतो. परंतु काही मध्यस्थ, मला वाटतं ते चाटे आडनावाचे जे तालुका अध्यक्ष आहे, ते म्हणले की बाबा मिटून घ्या, नका वादावादी करू, केस दाखल नका करू. बरं, केस दाखल ह्यांनी तरी तक्रार दिली, साधी NC घेण्यात आली. NC घेतली आणि हे जिकडे तिकडे गेले. परंतु पुढचे 2 दिवस, म्हणजे ही घटना शुक्रवारची आहे, शनिवारी आणि रविवारी त्या लोकांना जर पाबंद करण्यात आलं असतं ते पाबंद पोलिसांनी केलं नाही. उलट पाटील आणि महाजन हे त्या आरोपींना गाड्यावर घेऊन फिरत होते, कुठं, त्या केस शहरामध्ये. आणि मग त्यांची हिंमत वाढली. सोमवारी त्यांनी सरपंचाचं अपहरण केलं. सुरुवातीला त्यांचा सरपंचाला मारण्याचा इरादा नव्हता, बरं, परंतु नंतर गाडीमध्ये टाकल्याच्या नंतर इकडं फिरव तिकडं फिरव त्यांनी इतकी जबर मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये संतोष देशमुख, अतिशय चांगला सरपंच, तो 3ऱ्यांदा सरपंच आहे त्या गावचा, जो माणूस 3 वेळा निवडून येतो, हे बघा, बाकी कुठेही 3 वेळा. आता मी 5 वेळा आमदार झालो, 5 वेळा आमदार होणं सोपं आहे, परंतु 3 वेळा सलग त्या गावचा सरपंच होणं सोपं काम नाही. तो 3ऱ्यांदा सरपंच झालेला होता, सगळ्या गावाचा लाडका होता. आणि त्याला गाडीत बसवून अक्षरशः जनावराला सुद्धा आपण मारू शकणार नाही इतक्या बेराम पद्धतीने त्यांनी मारलं. आणि मारल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा डेथ झालेला आहे, म्हणून त्यांनी दैठणा नावाच्या एका गावाच्या शिवारामध्ये नेऊन फेकून दिलं. आणि तिथून ते लोक पसार झाले. अशा इतक्या क्रूर पद्धतीनं त्या सरपंचाची हत्या या लोकांनी केलेली आहे. आणि याला केज पोलीस स्टेशनचे जे महाजन म्हणून कोणी PI आहेत, ते सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. पाटील काहीतरी सस्पेंड केलेत, परंतु हे महाजन सुद्धा सस्पेंड होणं आवश्यक आहे. मी आताच मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय की त्याची ही गय करू नये. IG लेवलला जरी त्याचं सस्पेन्शन असलं तरी त्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे. आणि हे जे कोणी आरोपी आहेत, आणि ह्या जे मारहाण करणारे वगैरे हे तर आरोपीच, परंतु ह्याचा मास्टर माइंड कोण आहे, हे कोणाच्या डोक्यानं चाललेला आहे, यातला मुख्य जो ब्रेन असेल तो ब्रेन पकडला पाहिजे, त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे. मी सुरेश दशी तुम्हाला थोडंसं थांबवतो आणि हनुमंत पवार तुम्हाला बोलायचं आहे मला माहिती आहे, पण स्वतः आता आमचे प्रतिनिधी देशमुखांच्या घरी आहेत, आमचे प्रतिनिधी देशमुखांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्या मान्यवरांना मी थांबवतोय, पण तुमच्याकडे येणारच आहे मी. आधी आपण देशमुखांकडे जाऊयात, आपले प्रतिनिधी तिथे आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे, काय भावना आहेत त्यांच्या भावना आपण इकडे लोकांसमोर सुद्धा मांडू शकतो. आणि शासनातर्फे सुरेश धस सुद्धा बसलेले आहेत. प्रसन्न सर, आपण त्याच गावामध्ये आहोत आणि त्यांचे जे बंधू आहेत ते आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? सगळं गाव सुन्न झालेलं आहे. घटना एवढी गंभीर आहे आणि एवढी अन्यायकारक घटना आहे की ही घटना घडलीच नाही पाहिजे कधी. आत्ता जर ही घटना घडली आणि ह्याला जर योग्य न्याय भेटला तर असं समजू आपण की ह्याच्या पुढं कोण हुज्जत नाही करणार ह्या गोष्टीची. पण ह्याला जर न्याय मिळायला उशीर झाला किंवा कुठं कमकुवत झालं कुठल्या गोष्टीला, तर मग खूप मोठा अन्याय होईल. आणि आम्ही फक्त आमची भावना एक आहे की आमच्या माणसाला, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो जे पोलीस प्रशासन आहे, शासन आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत, जे समाज आहे, ते 100% न्याय देईल. बीड कुठेतरी बिहार बनत चाललाय का? दिवसा ढोळा एका लोकप्रतिनिधीचं अपहरण केलं जात आहे
आणि अशा पद्धतीने हत्या केली जाते. आता हे जे आरोपी सगळे अल्टिमेटम दिलाय 3 दिवसाचा, ज्या दिवशी सगळे आरोपी जेरबंद होतील त्या दिवशी ती भूमिका स्पष्ट होईल की नेमकं काय चाललंय, हे कुणाच्या सांगण्यावरून करतायत का स्वतः हे केलंय का कुठली भावना आहे सुडाची दुसरी, हे सगळं त्या दिवशी स्पष्ट होईल. पण सध्या तरी पूर्ण गावामध्ये, पूर्ण परिसरात, पूर्ण पंचक्रोशीत, तालुक्यात पूर्ण भीतीचं वातावरण आहे. प्रत्येकाला वाटायलंय की मी सिक्युअर नाही, मी सुरक्षित नाही, अशी भावना आहे प्रत्येकाची. आणि त्या साहजिक आहे असणं की एवढ्या मोठ्या पदाच्या माणसाला कुठंच काही एकही कुठं घटना नाही घडलेली किंवा त्याच्या हातून कुठलं एखादं पाप घडलेलं नाही, त्या माणसाला जर असं करू शकते तर सर्वसामान्य माणसाचं म्हणजे त्याच्या डोक्यात विचार येणं एकदम साहजिक आहे. पुढारी चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, काय तुमची मागणी आहे या घडीला? सगळ्यात मोठी मागणी आहे की माझ्या भावाला ज्यांनी निर्घृणपणे हत्या केली त्याला एकतर फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपी शिक्षा झाल्याशिवाय त्याला कुठंतरी न्याय मिळायलाय असं मी म्हणजे म्हणेल की कुठंतरी न्याय मिळायलाय. माझी आत्ताची ही भावना आहे, माझी मिळालीच पाहिजे. जन्मठेप आणि फाशी मिळालीच पाहिजे. प्रसन्न सर, आपण पाहिलं की या ठिकाणी कुटुंबियांची भावना आहे, जोपर्यंत त्यांना जन्मठेप किंवा फाशी होत नाही तोपर्यंत न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. त्यामुळे तातडीने आता पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी केली जाते. सचिन जिरे, तिकडे एक आपल्याला विचारता येईल का की हे एवढं सगळं प्रकरण सगळं बाहेर आलेले थेट खुनापर्यंत, अपहरण होतं, खून होतो, त्याच्या आधी त्याच्या काहीतरी पडसाद उमटत असतो, वादविवाद होत असतात, धमक्या दिल्या जात असतात, पोलिसांपर्यंत काहीतरी माहिती गेली असते, तो माणूस अस्वस्थ असतो, एवढं एका दिवसात काही होत नाही, असे सिम्पटम्स, अशी चिन्ह दिसली होती का तिकडे सचिन? ओके, नक्कीच विचारूया आपण. घटना घडण्याच्या अगोदर, हत्या होण्याच्या अगोदर काही वाद किरकोळ झालं होतं किंवा काही लक्षणे किंवा त्यांच्या वागण्यात काही बदल वाटत होतं का तुम्हाला, की काही भीती त्यांच्या मनामध्ये आहे असं तुम्हाला जाणवत होतं का? त्याच्या मनामध्ये भीती असती तर त्यांनी पूर्ण जिम्मेदारीनं वागला असता, सोबत 10-15 लोक ठेवले असते, त्याला कधीच भीती जाणवली नाही का, तर त्यांनी कधी काही पाप पण केलं नाही कुठलं आणि कोणती घटनाही घडली नाही. त्याच्यामुळं त्याच्या स्वभाव शेवट नडला. जे समाज आहे, समाजसेवेची जी त्याची भूमिका आहे पहिल्यापासूनची, तीच त्याला नडली. त्याला कधीच वाटलं नाही की मी सुरक्षित नाही, कारण त्यांनी स्वतः कुठलं पाप केलेलं नाही, कुठला गुन्हा केलेला नाही, त्याच्यावर कुठलं एक साधा अर्ज सुद्धा नाही त्याच्या विरोधातला कुठला. त्याच्यामुळे त्याला वाटणं साहजिक नाही की मला कोण काय करणार आहे. जसं आयुष्य जगत होता तसंच त्याला वाटलं ना. म्हणजे त्यांचं थेट त्या भांडणामध्ये सहभागच नव्हतं, म्हणजे त्यांची भांडणच नव्हते. भांडणं जे गावचा मुखिया आहे त्याचे गावामध्ये काही जरी झालं तरी त्याला तिथं जावं लागतं. त्याच भूमिकेमध्ये गावातला जो वॉचमॅन आहे, ज्याच्यासोबत ह्या आरोपीचे मुख्य आरोपी जो आहे त्याचे भांडण झाले होते, त्या दिवशीच आमची त्याची समोर आम्ही बघितलं त्याला. त्याच्या अगोदर आम्हाला कधी तर त्याचा इतिहास, स्टोरी, भूगोल काही माहीत नाही. तिथून पुढं त्या दिवशीपासूनच, त्या दिवशी भांडण सोडलं ह्याच कारणावरून तेवढाच विषय आमचा आहे. आणि तोच त्याने बदल्याची भावना तिथंच धरली, कारण माझ्या गावातल्या लोकांना मला भांडणं सोडावं लागतील, त्यांना न्याय द्यावा लागेल, मध्यस्थी करावं लागेल, आणि हे प्रमुख म्हणून कोणीही करतच, ह्याच्यात वेगळं काहीच नाही. मध्यस्थी करायला गेले त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचं आरोप या ठिकाणी म्हणणं, या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या भावांनी. मी सचिन, तुम्ही आपल्यासोबत राहा. एक छोटासा मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मला बाकीच्या पाहुण्यांकडे तर जायचंच आहे हा सगळा विषय घेऊन. त्याचप्रमाणे सचिन जिरेंकडे पण आपण जाणार आहोत, कारण देशमुखांच्या गावातच आपले प्रतिनिधी आहेत आणि समजून घेणार आहोत ह्याचं मागचं राजकारण काय होतं, का हे होत होतं, याची सूचना इतरांपर्यंत गेली होती का, पोलिसांच्या तपासाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेणार आहोत एक छोट्याशा ब्रेक नंतर. पात्र पुढारी न्यूज.
परभणीत आंदोलकांवर लाठीचार्ज, जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड, आंदोलकांकडून दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ, जिल्हाधिकाऱ्यांकडून शांततेचा आवाहन. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर आजच दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल, शिंदे दिल्लीला जाणार नसल्यानं चर्चांना उधाण. शिंदेंच्या सेनेला सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्कासह 11 खाते मिळण्याची शक्यता. गृह खाते शिंदेंना सोडण्यास भाजपचा नकार. अजितदादांना अर्थ कृषीसह 9 खाते मिळण्याचा अंदाज. बीडच्या सरपंचाच्या हत्येत पवनचक्की कंपनी अधिकारी आणि कंत्राटदाराचा हात असल्याचा संशय. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र. लाचखोरी प्रकरणात सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकमांसह 3 जण एसीबीच्या जाळ्यात. फिर्यादीच्या वडिलांच्या जामिनासाठी मागितली होती लाच. यवतमाळमध्ये जनसंघर्ष अर्वन निधी बँकेकडून ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ. संतप्त ठेवीदारांकडून बँकेत गोंधळ. अध्यक्षाविरोधात पोलिसात तक्रार. तांत्रिक बिघाडामुळे नागपुरात स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरण धीम्या गतीनं. ई पॉस मशीनच्या दुरुस्तीनंतर सर्व्हर डाऊन. धान्य उपलब्ध असूनही तासंतास रखडपट्टी. मुंबई विमानतळावर 10 कोटींचं सोनं जप्त. सोनं तस्करी प्रकरणी 6 जणांना अटक. आरोपींमध्ये विमानतळ फूड कोर्टमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय धुरळा पुढारी न्यूजवर. मराठवाडा पेटलेला आहे. विविध कारणं आहेत त्याची. कुठे संविधानाच्या अप्रतिष्ठेची घटना घडलेली आहे, कुठे एक सरपंच असतो ज्याचा थेट खून होतो अपहरण होऊन, आणि कुठे एक तरुण मुलगी केवळ छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करते आणि याचे पडसाद उमटतायत. पुन्हा एकदा परभणीच्या घटनेला आपण स्पर्श करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा बाकीचे 2 घटनांकडे जायचे. आपली जी बहीण जिचा मृत्यू झाला, आत्महत्या तिला करावी लागली, तोही विषय आपण घेणार आहोत. मी पुन्हा आनंदराज आंबेडकरांकडे जातो. आनंदराजी, याच्यातला आणखी एक मुद्दा असा, म्हणजे मी सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टी सध्या मॉनिटर करतोय, तिकडे झालेल्या लाठीचार्जच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आहे की लाठीचार्ज करायची काय गरज होती, किंवा दोन्हीकडनं बाजू मांडल्या जाऊ शकतात या बाबतीत. तुमचं काय मत आहे? अत्यंत दुर्दैवी आहे की पोलिसांनी काल जर योग्य पद्धतीने कारवाई केली असती आणि त्या व्यक्तीवरती FIR वगैरे राजद्रोहाचा गुन्हा वगैरे टाकला असता तर मला वाटत नाही की लोकांनी आजचा उद्रेक केला असता. पण पोलिसांनी ज्या पद्धतीने त्या व्यक्तीला, म्हणजे ज्याला म्हणजे पब्लिकने त्यांना दिला असताना सुद्धा त्याच्यावरती कुठलीही कारवाई न करता त्याला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग होता. आणि त्या म्हणजे कालच तिथे बांगलादेशच्या जे काही आंदोलन चालू आहे हिंदूंवरती, त्याच्यासाठी हिंदू एकता नावाच्या एका संघटनेने तिथे मोर्चा काढला होता आणि त्यामध्ये हा माणूस प्रामुख्याने होता. बरं. आणि त्यामुळे लोकांना असं वाटत होतं एकतर UP मध्ये एका नेत्याने असं हिंदू राष्ट्र हे झालंच पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती. या सर्व याचा परिपाक लोक पाहत होते आणि त्याच्यामुळेच हा एवढा मोठा उद्रेक झाला आहे. आणि अशा वेळेला उलट आमच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन शांतता प्रस्थापित केली. कार्यकर्ते अत्यंत प्रामुख्याने होते, परंतु पोलीस काही ऐकायला तयार नव्हते. मानसिकता लोकांची होती की पोलीस लाठीचार्ज, म्हणजे महिलांवरती सुद्धा लाठीचार्ज झाला असं मला कळतंय. ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे की एक तर पहिल्यांदा पोलिसांनी ऍक्शन घ्यायची नाही आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही हे मॉब जमलेला आहे त्यांच्यावर लाठीचार्ज करणं, हे म्हणजे मग त्यामुळे जास्त हा भडका उडाला असं माझं मत आहे. मला आनंदराजी, आपण आता असा उल्लेख केला की ही सदर व्यक्ती ही एका हिंदुत्ववादी मोर्चात होती असं आपण आता म्हणालात. हो, काल तिथे परभणीमध्ये तसा एक मोर्चा निघाला होता. बांगलादेशी हिंदूंवर जो काही अत्याचार होत आहेत, बरं, खरं म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच समाज होते, परंतु दुर्दैवानं ते हिंदू एकताच्या नावाखाली तो निघाला होता. त्याच्यामध्ये आमची मंडळी सुद्धा होती. बरं. कारण तिथे सर्वच इतर लोकांवरती अत्याचार होत आहेत, त्यावर सर्वजण होते. त्याच्यात हा माणूस होता असं मला कार्यकर्त्याने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मग लोकांचं असं हे झालेलं आहे की याच्या पाठीमागे काहीतरी मोठं राजकारण आहे.
आणि त्यात पोलिसांनी त्याला दिलेली जी ट्रीटमेंट आहे की त्याला अटक न करता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. आपण विचारूया त्यामुळे मग लोकांना सुरेश धसजी, हा एक वेगळा सगळ्या विषयाला एकदम वेगळी कलाटणी देणारा हा मुद्दा आहे. सगळ्या विषयाला एकदम कलाटणी देणारा मुद्दा आहे. सुरेश धसजी, आपल्याला सुद्धा कल्पना आहे तुमचं शासन अशा लाठीचार्जमुळे किती मोठं आव्हान नंतर उभं झालं हे आपल्याला जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनानं दाखवलेलं आहे. इथे पुन्हा एकदा अशीच लोकांचा उद्रेक, लाठीचार्ज, आणि इथे मात्र आता एक वेगळा विषय आहे. जरांगे एक आंदोलक नेते होते आणि तिकडे आंदोलन होतं, इथे वेगळी गोष्ट आहे. इथे हा जर का माथेफिरू किंवा मनोरुग्ण असतो तो एका आंदोलनात बघायला मिळतो. आनंदराज आंबेडकर म्हणतात की तो बांगलादेशी हिंदूंवरच्या अत्याचाराच्या विरोधातला हिंदू एकतावाल्यांचं आंदोलन होतं, त्यामध्ये हा बघायला मिळाला आणि नंतर तो हे असलं काहीतरी कृत्य करतो. आता हे जर का बिंदू जोडायचे म्हटलं तर काय चित्र तयार होतं? मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, दिल्लीमध्ये सुद्धा संविधानाची अप्रतिष्ठा करण्याचा असाच प्रयत्न झाला होता आणि सध्याचं जे एकूण वातावरण पाहता या कृतीकडे कसं बघायचं, काय सांगाल तुम्ही? प्रसन्नजी, माझं मत असं आहे की कोणती गोष्ट कोणतीकडे जोडू नये. हिंदू एकता आंदोलकांचे फक्त काय परभणीमध्ये मोर्चा निघालेला नव्हता, तो संपूर्ण राज्यभर ते मोर्चा त्यांच्या संघटनेच्या वतीनं हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं चाललेलं होतं. त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण किंवा काय असं काही नाही. सर्व पक्षीय लोक बी त्या त्या ठिकाणी त्या त्या तालुक्याला त्या त्या जिल्ह्याला ते आंदोलन झालेले आहे. आता राहिला प्रश्न हा की तो जो व्यक्ती आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की मी चांगली माहिती घेतली की तो त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी एरझारा घालणाऱ्यापैकी आहे. जो मनोरुग्ण व्यक्ती असतो, असे अनेक लोक प्रत्येक शहरामध्ये असतात. माझ्या स्वतःच्या आष्टी शहरामध्ये असतील, आणखी कोणाच्या तुमच्या माझ्या राहणाऱ्या शेजारच्या एरियातही असतील. आणि तो जो आनंदराजजी जे कंप्लेंट करतायत इथं, तर ती मी ग्राह्य पकडतो, मान्य करतो. मलाही तिथली वस्तुस्थिती खालची माहिती नाहीये. बरं, मी माहिती घेतली तेवढी की तो मनोरुग्ण आहे. बरं, तर तो मनोरुग्ण मोर्चा चालला असेल तिथं तो कदाचित त्या मोर्चामध्ये गेला असेल आणि मोर्चा पुढे गेला असेल, तो पुन्हा माघारी आला असेल. बरं, परंतु त्याने संविधानाची अप्रतिष्ठा करणं, संविधानाच्या जे ते बाबासाहेबांच्या हातामध्ये पुस्तक असेल किंवा संविधान बाजूला ठेवला गेला असेल, त्याच्यावरती जे त्यांनी दगड मारला त्याचा आणि हिंदू एकता आंदोलनाचा मला वाटतं अर्थार्थी काही संबंध जोडू नये असं माझं मत आहे. कारण तो ते काही मोर्चामध्ये असेल असं मला वाटत नाही. परंतु कोणाचाही मोर्चा चालला तर मी परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे. तो जो एरिया आहे अलीकडे इकडे कलेक्टर ऑफिस आहे, मला वाटतं त्याच्या समोरच बाबासाहेबांचा पुतळा आहे. पलीकडे थोडं बाजूला गेलं तर छत्रपती शिवाजीराजांचा मोठा पुतळा आहे. आणि त्या एरियामध्ये असा काहीतरी हा मनोरुग्ण, आता पोलिसांना आपल्याला 100% जबाब आपण विचारू की बाबा याला अटक केल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात, कारण अटक रजिस्टरला अटक केल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं का? तर हो, प्रत्येक आरोपीला घेऊन जावं लागतं, त्याची चेकअप करावी लागते आणि चेकअप करून आणून पुन्हा त्याला लॉकअप मध्ये टाकावं लागतं. तर त्याला लॉकअप मध्ये टाकलं नसेल, तिथंच दवाखान्यात जर ठेवलं असेल तर ती मग 100% पोलिसांची चूक आहे. मला आता इथे सुरेश धस, मला हा मुद्दा घेऊन हनुमंत पवार यांच्याकडे जायचं, त्यांना सुद्धा मगाशी बोलायचं होतं याबद्दल. हनुमंत पवारजी, तुम्हाला जी काही मांडणी करायची ती कराच. अनेकदा अशा घटना घडल्यानंतर आमदार अतिशय आवर्जून तिकडे जातात. पुण्यामध्ये पोर्शे हिट अँड कार प्रकरणामध्ये, रन कार प्रकरणामध्ये तिथला तेव्हाचे स्थानिक आमदारांनी किती तत्परता दाखवली होती हे सुद्धा समोर आलं होतं. मी त्याच्याकडे जात नाही. आता विषय असा आहे, मग इतकं गंभीर काहीतरी घडलेलं आहे, संविधानाची अप्रतिष्ठा झालेली आहे हे माहीत असताना संबंधित कुठला का पक्षाचा आमदार किंवा कोणी स्थानिक नगरसेवक का असेनात यांची ऍक्टिव्हिटी का नव्हती बघायला मिळाली? आज जर मराठवाडा किंवा परभणी जर का आज पेटत असेल, हे काल रात्रीच थांबवता आलं असतं का? हनुमंत पवार. नाही, एका कोण्यातरी पक्ष संघटनेने आणि त्याच्या लोकप्रतिनिधींनी जाऊन ते थांबवणं, शांत करणं ही आपली अपेक्षा असणं अगदी रास्त आहे आणि ते प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण
संविधानानं शांतता कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी ज्यांच्यावर दिली, ज्यासाठी आपण वेगवेगळे विभाग निर्माण केले, अधिकारी नेमले, पगार देतोय, त्यासाठी स्वतंत्र सिस्टीम तयार केलेली आहे. त्या सिस्टीम मागच्या काही वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ठरवून जाणून बुजून आपल्या कर्तव्यात कसूर करतायत. त्याचं काय हा प्रश्न आहे. आता मला आमदार, ज्येष्ठ आमदार आहेत आमच्या मराठवाड्यातले सुरेश धस साहेब, ते बीडच्या घटनेवर जे बोलत होते तळमळीनं, मला त्यांचं त्या सरपंचाची बाजू त्यांनी घेतली. तिथं घडलेल्या घटना सगळ्या त्यांनी जशाच्या तशा सांगितल्या. पोलिसांचं अपयश आणि पोलिसांनी कशी दिरंगाई केली आणि त्या आरोपींना कसे पोलीसच घेऊन फिरत होते हेही सांगितलं. त्यामुळे त्यांनी जे हे सत्य सांगितलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करू, त्यांना सलाम करू की ते ज्या सत्ताधारी पक्षात आहेत भाजपामध्ये, त्या भारतीय जनता पक्षानं आता 15 दिवस उलटून गेले तरी गृहमंत्री दिला नाही, तरी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री नेमले नाहीत. अजून हे दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाच्या आणि सत्तेच्या वाटणीमध्ये मशगूल आहेत. म्हणून मी धस साहेबाच्या पक्षाला आणि धस साहेबाला जाब विचारू का असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय. स्वतः भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यामधल्या आमदारांनी असं सांगितलंय की तक्रार द्यायला गेलेल्या संवेदनशील सरपंचाचा खून व्हायला पोलीस जबाबदार आहेत. ते महाजन, ते पाटील 2 दिवस त्या आरोपींना घेऊन गाडीत फिरत होते. प्रशासन, सरकार आणि पोलीस आरोपीच्या सोबत आहेत असा संदेश गेल्यानंतर कुठल्याही वाईट प्रवृत्ती या थराला जाणारच आहेत. हा संतोष देशमुख नावाचा संवेदनशील तरुण आपल्या गावातल्या माणसाला मारहाण झाली म्हणल्यानंतर पोलीस स्टेशनला जाणार. माझी आंबड मधली भाग्यश्री घाडगे नावाची तरुणी, तिच्यावर छेडछाड झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जाणार. पोलीस आपली जबाबदारी नीट निभावत नाहीत. या राज्याच्या पोलीस प्रमुखपदी रश्मी शुक्ला यांच्यासारख्या विरोधकांचे फोन टॅप करण्याचे आरोप असलेल्या महिलांना पुन्हा बसवलं. महाराष्ट्राचं गृहमंत्री पद रिक्त आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज आळंदीमधला आम्ही बघितला. मराठा भगिनीवरचा लाठीचार्ज आम्ही बघितला. परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायावरचा लाठीचार्ज आम्ही बघतोय. याच अंबड तालुक्यामध्ये एका गावामध्ये कृष्णा आमटे नावाच्या एका 35 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं परवा आत्महत्या केलेली आहे. SBI बँकेचा मॅनेजर कर्जाच्या वसुलीसाठी गुंड पाठवत होता, धमक्या देत होता, नोटीस देत होता. त्या बिचाऱ्यानं, हा शेतकरी कृष्ण आमटे असेल, माझी भाग्यश्री गाडगे तिला न्यायाधीश व्हायचं होतं, हा संतोष देशमुख लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करत होता. ही संवेदनशील माणसं, निष्पाप माणसं, ज्यांचा गुन्हेगारीशी, भांडणाशी, वाद वितंडवादाशी कसला संबंध नाही, असली माणसं या राज्यात कोणीही जाऊन त्यांना संपवू शकतो प्रसन्नजी, अशी परिस्थिती आहे. मला एक प्रश्न हनुमंत पवार इकडे तुमच्या बोलण्यावरून आठवला, तो मला एकदा सुरेश धसांना विचारायचा आहे. तुमच्याच बोलण्यावरून आठवलेला प्रश्न येतो. सुरेश धसजी, तुमच्याच आमदारकीच्या या परिसरामध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्येच ह्या सगळ्या पवनचक्क्या आहेत आणि जर का तिथे अशी धाकधपटशा होत असेल, त्याचे जे काय आर्थिक विषय चालू असतील, आता तुम्हाला तिकडचा विषय तर माहीत असणार ना की काय चालतंय, पवनचक्क्यांचं जग काय आहे, त्याच्यावरचा व्यवसाय काय आहे, तिकडचे कंत्राटदार काय असतात, आणि हे सरपंचाचं असं प्रकरण आहे. प्रश्न देशमुखांचा नुसता एकट्याचा नाही आहे, मुद्दा तिथल्या गुंडगिरीच्या नेक्ससचा आहे. तुम्ही त्याला हात घालणार आहात. आज देशमुखांचा नंबर होता, यापुढे असं काही होऊ नये यासाठी मुळामधलं ते नेक्सस मोडावं लागेल. त्यांना कोण सपोर्ट करते, त्यांना ताकद कोण देत आहे? प्रसन्नजी, हे पहा प्रसन्नजी, तो काही माझा एरिया नाही, माझ्या मतदारसंघाच्या मध्ये एक मतदारसंघ आहे, त्याच्या पलीकडे घडलेली घटना आहे, जिल्ह्यातली घटना आहे. तर मी अगोदरच म्हटलेलं आहे की याच्यामध्ये हे जे कोण गुंड एलिमेंट्स आहेत यांच्या पाठीमागचा मास्टर माइंड शोधला पाहिजे. आम्ही स्वतःच मागणी करतोय आता की याच्या पाठीमागं कोण लोक आहेत आणि ह्या पाठीमागच्या शुक्रवार पासून आतापर्यंत याच्यामध्ये कोण्या बड्या लोकांचे फोनाफोनी झालेत का, त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये काही बोलाबोली झाली का, याची सुद्धा आम्ही सांगू ना पोलिसांना, कसून चौकशी झाली पाहिजे. आणि काय आहे की कुठलंही डेव्हलपमेंट आल्याच्या नंतर विंड एनर्जीच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं धोरण हे राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री यांनी एनर्जी मिनिस्टर असतानाच घेतलेलं आहे, केंद्र सरकारने घेतलेलं आहे. आणि बीड, धाराशिव आणि इकडचा नगर तालुक्यातला काही पार्ट या मधली जे विंडचा जो फ्लो आहे तो अतिशय चांगला असल्यामुळं आणि त्याला किती हर्ट्ज विंड पॉवर लागते अशा पद्धतीचा हा एरिया असल्यामुळं इथं अनेक कंपन्या, ही आहुदाची कंपनी आहे, ही बाहेरचीच कंपनी आहे, O2 आहे,
रिन्यू पॉवर आहे आणि बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि काय डेव्हलपमेंट आली की त्याच्याबरोबर हे गुंडगिरीचे प्रकार त्या ठिकाणी येतात. परंतु संतोष हा फक्त मध्यस्थी करायला गेलेला सरपंच आहे. स्वतःच्या गावामध्ये तुम्ही का गुंडागिरी करताय म्हणून विचारायला गेला, म्हणून असा निर्घुणपणे त्याचा खून झालाय. त्याच्यामुळे ज्यांनी हा खून केलेला आहे या सगळ्यांची राखच बाहेर पडली पाहिजेत. हे लोक मध्ये आधी सुद्धा कामा नये याची सुद्धा काळजी आम्ही घेऊ. बरं, मला धनंजय लांबेंकडे जायचंय. सुरेश धनजी, मी हा विषय पुढे घेऊन जातो. आपल्याला अजून भाग्यश्री, आपली जी बहीण जिला आत्महत्या करावी लागली, तो सुद्धा विषय घ्यायचा आहे, कारण आता शेवटची 10-15 मिनिटं असतील. तुम्हाला सगळ्यांकडे मला यायचंय. धनंजय लांबेजी, एक मुद्दा याच्यातला आहे देशमुख प्रकरणामधला. देशमुखांचा खून, देशमुखांना पळून नेलं, हा झाला फक्त एक घटनेचा मुद्दा. पण याच्यामागे माणसं कोण आहेत? इतकी मोठी लॉबी आहे का? आणि शेवटी सरपंचाला आपण घेऊन जातो किंवा जे काय असेल अटॅक केला जातो, तेव्हा त्या लोकांच्या मागे कुठलीतरी शक्ती आहे का? त्यांची हिंमत कशी होते? यांची यापूर्वी काही घटना अशा समोर आल्या होत्या का? त्यांचा धाक दपटशा, नेक्सस, काम वाटणं, पैसा गोळा करणं, हे काही समोर आलं होतं लांबे सर? नाही, आता याच्यामध्ये यांची सिस्टीम अशी आहे, या म्हणजे विंडमिलच्या जिथे जिथे बसवतात की त्या तिथे काही शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतात सर, किंवा भाड्याने घेतात आणि त्याप्रमाणे त्यांचं काम तिथे चालतं. परंतु ते जसं या प्रकरणामध्ये घडलं की म्हणजे हे तिथे कुठल्या कारणाने यांना त्या अधिकाऱ्यांना भेटायचं होतं माहित नाही, त्यांच्यावरती आता खुनाचा आरोप आहे. परंतु तिथे जाऊन अशी ही सगळी जी दमदाटी करणं, आणि त्यांना माहिती आहे की या गावाच्या आसपास ही विंडमिल आहे किंवा त्यांचं ऑफिस आहे, म्हणजे या गावातलीच काही मंडळी इथे असणार आहे. त्यांनी ज्यांचं काम फक्त चौकीदारीचं होतं त्यांनी ते त्यांचं बजावलं. म्हणजे उद्या एखाद्या वॉचमननी तुम्हाला गाडी लावायला नाही सांगितलं म्हणून तुम्ही त्याचं जाऊन मग काय थेट खून करणार का? अशा पद्धतीची ही भयंकर मानसिकता आहे. तर हे एकतर हे सरपंच जे होते यांचं खूप चांगलं नाव आहे, पूर्ण तालुक्यामध्ये चांगलं नाव आहे आणि खूप चांगलं काम करणारा तरुण असा कार्यकर्ता होता. तर यांच्या बाबतीमध्ये असं काही घडेल हे कोणी असं पण विचार करू शकत नव्हतं. या केसमुळे एक लक्षात आलंय की जसं आता धस म्हणाले की ते आरोपी पोलिसांसोबत फिरत होते, याच्यामध्ये हाच काही नेक्सस आहे का ते आपल्याला आता बघायला लागणार आहे की पोलीस आणि ते लोक कसे काय एकत्र तिथे झाले. त्यांनी तिथे मारहाण केल्यानंतर त्यांना अटक का नाही झाली ज्यांनी मारहाण केली? म्हणजे हा सगळा प्रश्न तिथे येतो. त्यांनी त्या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवलं का? त्यांची चौकशी केली का? मारहाण कशावरून झाली हे काही न करता त्यांनी सरळ ती काय नॉन कॉग्निजिबल अशा प्रकारची घटना नोंदवून त्यांनी ती सोडून दिली. आणि ते सोडून दिले तो विषय वेगळा आहे, परंतु जर आरोपी सोबत ते फिरताना दिसत असतील तर ती अत्यंत भयंकर घटना आहे. म्हणजे तुम्ही त्याला पाठबळ देता ज्यांनी तिथे जाऊन दमदाटी केली, त्या गावातल्या मुलांना धमकावलं. तर अशा परिस्थितीमध्ये हे म्हणजे मी ते सुरुवातीला जे सांगितलं की पोलिसिंग जी आहे ती अत्यंत दुबळी झालेली आहे. यांचा कुठल्याही गोष्टी वचक राहिलेला नाही. नंबर 2, यांची जी काही इंटेलिजन्सची सिस्टीम असते ती पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. काय घडतंय, काय याच्यातून घडू शकतं याची यांना कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. परभणीमध्येही तेच झालं, इथेही तेच झालं आणि जालना जिल्ह्यामध्ये ज्या मुलीची विद्यार्थिनीची तिने आत्महत्या केली त्याही केसमध्ये हेच झालेलं आहे की काय त्याची डेन्सिटी काय आहे, त्याची ग्रॅव्हिटी किती आहे त्या तक्रारीची, हेच यांच्या लक्षात येत नाहीये आणि त्याच्यामुळे यातून या घटना घडतायत. बरं, मला आता शेवटच्या टप्प्यामध्ये जालन्याच्याच घटनेकडे मी येत होतो ज्याचा आता लांबे सरांनी उल्लेख केला. ज्या मुलीला स्वतःला जज होण्यात रस होता आणि वय तरी किती 16-18च्या दरम्यानचं अगदी अल्लड वय, ज्याला अजून आयुष्य बघणं बाकी होतं आणि ती इतकी टेन्शनमध्ये येते की आणि तो न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला आरोपी होता तरीसुद्धा तो त्याची हॅरेसमेंट करायचा मोबाईल किंवा अशा मार्गानं, आणि तरीसुद्धा हे रोखता आलं नाही. मग आपण काय करायचं? आणि ही घटना सुद्धा पहिली नाही आणि दुर्दैवाने ही शेवटची असायची तर त्याहून शक्यता नाही आहे. मी पुन्हा यावेळी हनुमंत पवारांपासून सुरुवात करेन आणि सगळ्यांकडे जाईन. आणि सगळ्यात शेवटी मला परभणीच्या मुद्द्यावरती मी आनंदराज आंबेडकरांकडे जाईन. हनुमंत पवारजी, ही पहिली घटना नाही, यापूर्वीसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. आता मुलीच स्वतःवरती जर का म्हणजे बदलापूरचं प्रकरण मिटून आता जरा लोक बाहेर येत आहेत न येत आहेत, पुन्हा एक आणखी घटना, आता काय जालन्यामध्ये घटना आणि हॅरेसमेंट, आणि ती पोलिसांनी कारवाई सुद्धा केली, पण तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याला मोबाईलचा ऍक्सेस असतो, तो पुन्हा सगळा छळवाद करतो त्या मुलीचा. याला कसं बघाल आपण?
प्रसन्नजी, खरं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या अंगानं जर पाहिलं या घटनेकडे तर 3 दिवसापूर्वी तो जो आरोपी होता, मुलीनं ज्याच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 3 दिवसात तो बाहेर आला. नुसता बाहेर आला नाही, आता आदरणीय लांबे सरांनी सांगितलं की पॉक्सो अंतर्गत तक्रार दिलेली होती, गुन्हा दाखल होता. पॉक्सोमध्ये 3 दिवसामध्ये एखादा आरोपी बाहेर येतो हे किती दुर्मिळ आहे. आणि तो बाहेर आल्यानंतर त्या आरोपीची आई, त्या आरोपीचे वडील आणि त्याचे इतर नातेवाईक त्या मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतात. आणि तुझ्या सोबतचे माझे काही फोटो आहेत आणि ते मी टाकणार, तू तक्रार मागे घे, तुझ्या वडिलाला तक्रार मागे घ्यायला सांग. हा त्यांचा तगादा आहे. हे किती गंभीर आहे. हे याला बिहार वगैरे बनणं सुद्धा माझ्यासाठी हे खूप हे वाटतं की सगळ्या सिस्टीम आरोपी लोक आपल्या मर्जीनुसार वाकवतायत. म्हणजे ते धमकी देणारे, ते जे गुंड आहेत त्या देशमुखांच्या गावामधल्याला मारहाण करणारे, तेही त्यांची बाजूही पोलीस घेत आहेत. हा जालन्यामधला अंबड मधला जो मुलगा आहे त्याची बाजूही म्हणजे पोलीस हे आमच्या संरक्षणासाठी आहेत, आमच्यासाठी आहेत की आरोपींची बाजू घेण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी आहेत, हा प्रश्न तयार होतो. प्रसन्नजी, हे सगळं आपण बोलत असताना मी ती जी विंड एनर्जीची कंपनी आहे, आवाडा कंपनी म्हणून आहे, AVAADA आवादा कंपनी म्हणून, तर त्याचं मी सगळं सर्च करत होतो. त्याच्या संचालकांचे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत, देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आणि केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांसोबत वगैरे छान फोटो आहेत, कौतुक आहे त्यांना. भारतीय जनता पक्षाचं त्या नेतृत्वाचं कौतुक करताना ती थांबत नाही. व्यवसाय म्हणून, कंपनी म्हणून मी हे समजू शकतो, पण अख्ख्या त्यांच्या फेसबुकवर आणि ह्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं त्यांना असलेलं कौतुक हे लपून राहत नाही. बीड जिल्ह्यामध्ये त्या कंपनीला परवानगी मिळाली, त्या कंपनीचेच अधिकारी ह्या खुनामागे आहेत का, असं आता तिथे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची मंडळी म्हणतायत. हे खूप गंभीर प्रकरण आहे. याच्या मागचा मास्टर माइंड, जसं आता धस साहेबांनी सांगितलं, तो शोधणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रापुढचा तो प्रश्न असेल की एखाद्या संवेदनशील माणसाला दिवसा डवळ्या मारलं जातं आणि मोठी कंपनी, तिचे राजकीय वरदस्त आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार जर म्हणतायत की याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे, तर हे खूप गंभीर आहे. याचा सोक्ष लागला पाहिजे. फडणवीस साहेबांनी दिल्ली वाद्यांमधून याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. सुरेश धसजी, दोन्ही मुद्द्यांवरती अशा आणखी किती मुली ज्यांच्यावरती कारवाया झाल्या पाहिजे ते मोकळे फिरतायत, धमक्या देत आहेत, आई वडील टेन्शनमध्ये आणि मुलीची आत्महत्या. आणि दुसरीकडे काय आता लक्षात येते, मगाशी आपल्याला आता हनुमंत पवार यांनी सांगत होते, तर या संबंधित कंपनीचे प्रमुख असतात, त्यांचे सत्ताधाऱ्यांबरोबर अतिशय उत्तम संबंध असतात आणि त्यामुळे शंका विरोधकांनाही वाटते की या माणसावर कारवाई होणार का. सुरेश धस यांनी हेडफोन काढले, त्यामुळे त्यांना ऐकायला येत नाही. मला आशा आहे की ते नंतर पुन्हा लक्ष देतील, कारण हा अतिशय गंभीर प्रश्न आहे ज्याचं उत्तर मला त्यांच्याकडे हवं आहे. वस्तुतः पुन्हा त्यांच्याशी संपर्क झाला तर आपण बोलू. सचिन जिरे जर का आपल्यासोबत असतील तर मला एक प्रश्न त्यांना घ्यायचा आहे. सचिन, तुम्ही आहात आपल्यासोबत? सचिन जिरे सुद्धा सोबत नाही, मी हरकत नाही, मी आनंदराज आंबेडकरांकडे जातो, त्यानंतर धनंजय लांबेंकडे मी जाणार आहे. आनंदराजी, परभणीमध्ये आत्ताची परिस्थिती पाहता तुम्हाला आत्ता जी काय त्याला अटक झालेली आहे, पोलिसांची कारवाई सुरू आहे, याच्या बाबतीत आपण समाधानी आहात का आणि आपण आपल्या समर्थकांना आवाहन करणार आहात का? नाही, मी दुपारीच आवाहन केलं आणि दुपारीच परभणीमध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. फक्त प्रश्न असा आहे की पोलीस आता कुठच्या कलमाखाली त्याला अटक करतायत. आमचं म्हणणं आहे की त्याची नार्को टेस्ट व्हावी आणि त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सर्व जनतेची तिकडची मागणी आहे. आणि सरकारने हे मॅटर अत्यंत सिरियस घेऊन त्या पद्धतीनं त्याचे चौकशी करण्यात यावी. नुसत्या थातूर मातूर कलम लावून हे कुठेतरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये, असं लोकांची भावना आहे. आणि जे काही आज लोकांना अटक करण्यात आलेली आहे आजच्या याच्यामध्ये, जे काही आंदोलन करण्यामध्ये, त्यांना ताबडतोब सोडण्यात यावं, ही आमची रिप्रेझेंटेटिव्हची मागणी आहे. बरं, मी धनंजय लांबेंकडे जातो कार्यक्रमाचा शेवट करायला. मला खरं तर धसजी, तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो धसजी, माझा मगाचा राहिलेला प्रश्न एवढाच होता की माझ्यापर्यंत पवनचक्कीचा प्रमुख हा सत्ताधाऱ्यांची, भाजपच्या नेत्यांची त्याचे फोटो दिसत आहेत. हनुमंत पवार मगाशी आरोप करत होते, त्यामुळे त्याच्यावर कारवाई होईल का याबद्दल शंका वाटते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बलात्कारी असतील, नाहीतर स्त्रियांची, मुलींची छेड करणारे असतील, ते बाहेर फिरतात मोकाट, त्यांना लगेच जामीन वगैरे मिळतो, मात्र मुलींना आत्महत्या करावी लागते. याला आळा कधी बसणार? या घटना यापूर्वी पण घडलेल्या आहेत. हे पहा, जे हनुमंत पवारजी जे बोललेले आहे, तर ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्या
सगळ्या वरिष्ठ जे जे पदावरती आता देवेंद्रजी बरोबर त्यांचा फोटो असेल तर ते एनर्जी मिनिस्टर म्हणून असेल, युपी मध्ये काम केलं असेल त्यांचा तिथे फोटो असेल, देशाच्या पंतप्रधानांबरोबर फोटो असू शकेल ना कंपन्यांचा. परंतु या भांडणामध्ये कंपनीचा काही संबंध नाहीये, कंपनीचा नाहीये, बाहेरच्या लोकांचा, गुंड लोकांचा संबंध आहे. त्याच्यावरती चौकशी होईलच. परंतु हनुमानजी असं कृपया बोलू नका, जी इन्व्हेस्टमेंट येते, एक तर मराठवाड्यामध्ये कुणा उद्योग येत नाही, कुठं काय नाही, हे लोक आलेत, यांना जर असं आपण बदनाम करत बसलो तर मग ते सुद्धा यायचे नाही. हा एक मुद्दा हनुमानजींना माहित नसेल म्हणून या ठिकाणी मी सांगतो, जे कोणी संतोषचा खून करणारे लोक आहेत यांची मी पहिल्यांदाच म्हणलं राखच बाहेर निघाली पाहिजे, यांना दुसरी कोणती. मला आशा आहे धसजी, तुम्ही तुमचा हा आक्रमकपणा आणि तुमच्या सगळ्या मराठवाड्यातल्या भाजप आमदारांचा आक्रमकपणा हा बघायला मिळेल. त्याची दखल गृहमंत्री मुख्यमंत्री घेतील. गृहमंत्री पद तसं दिलं गेलं नाही, पण मुख्यमंत्री सगळ्याच खात्यांचे प्रमुख असतात. ही अपेक्षा आहे. मराठवाडा शांत राहावा आणि अशा कुठल्या घटना नुसत्या मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात होऊ नयेत, यापुढे होऊ नयेत, एवढी अपेक्षा करूयात. आजच्या या चर्चेसाठी, गंभीर चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. सुरेश धस, आनंदराज आंबेडकर, धनंजय लांबे, हनुमंत पवार, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.